18 मावळे म्हणजे ह्या ठिकाणी हे सगळे ताकदीने ह्या ठिकाणी उभे आहेत आणि संघर्षातले आहेत, आज तुमच्यातले आहेत आणि ही तुम्ही स्वाभिमानी आहे सर्वजण। ह्या 18 जणांना एकत्र घेऊन चालायची माझी भूमिका आहे। माझ्या बरोबर धैर्यशील दादा आहेत, त्या ठिकाणी रामभाऊ आहेत, त्याचबरोबर बाबांचा त्या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद आहे, मार्गदर्शक आहेत, जयकुमार गोरेंचा आहे। तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे माझी, आज जे मता स्वरूपात आम्ही सर्वजण गेले अनेक दिवस तुमच्या पायाशी आशीर्वाद घेतोय आणि मता स्वरूपात तुम्ही आशीर्वाद देणार आहे, ते आम्ही आयुष्यभर विसरणार नाही। त्याचं कधी उपकार आम्ही विसरू शकत नाही। फक्त एकदा संधी द्या आम्हाला, ह्या सर्व जणांना। आज ह्या सह्याद्रीमध्ये 1 नंबरचा कारखाना आम्ही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये चालवून दाखविल्याशिवाय राहणार नाही। आज 1 नंबरचा दर दिल्याशिवाय राहणार नाही। कामगारांच्या बाबतीत चांगले निर्णय घेतल्याशिवाय आणि त्यांना जे चांगला आश्वासित त्या ठिकाणी निर्णय घेणार, त्यांना परमनंट करण्याची भूमिका आणि त्यांना हक्काचा सह्याद्री त्या जे सभासदांचे मुलं आहेत त्यांना हक्क देण्याचा जबाबदारी आमची आहे। आम्ही स्वतःचे त्या ठिकाणी आम्ही स्वतः कुठलीही अपेक्षा न ठेवता त्या ठिकाणी लढण्याची भूमिका ठेवलेली आहे। आम्हाला त्या ठिकाणी तुमच्या सर्वांचा आशीर्वाद द्यावं। ह्या निवडणुकीमध्ये गेले 2-3 महिन्यापूर्वी मी साखर संकुलातून याद्या काढल्या आणि याद्या काढल्याबरोबर त्या ठिकाणी एकूण 36,535 सभासदांची यादी, त्यामध्ये पात्र सभासदांची 30,120, मयत सभासदांची 3,920 आणि त्याच्याच बरोबर अपूर्ण भागाची रक्कम असणारे 2,221 सभासदांची। मग आज 3,920 सभासदांच्या वारस नोंदी आणि आज जी यादी आहे 32,205 ची, त्या 32,205 मध्ये जवळपास 1,500 ते 2,000 त्या ठिकाणी वारस नोंदी प्रलंबित आहेत। म्हणजे 6,000 वारस नोंदी आज तुमच्याकडे प्रलंबित असणाऱ्या, तुम्हाला वेळ प्रसंगी उत्तर द्यावी लागली, फिरवाफिरवी करावी लागली, त्या ठिकाणी साल वाईज तुम्हाला किती नोंदी धरल्या त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागलं। पण साफ त्या ठिकाणी आपण खोट आहे की त्या ठिकाणी 1,000-2,000 जी आज तुमच्यासाठी कारखाना उभारणीसाठी ज्या लोकांनी कष्ट केलं, ज्या शेअर्स घेऊन मदत केली या कारखान्याला, त्या लोकांच्या त्या मृत व्यक्तीच्या वारसाला तुम्ही वारस नोंद करून देत नाही। आज त्याच भूमिका घेऊन आम्ही साखर संकुलमध्ये आयुक्तांना अर्ज दिला, निवेदन दिलं, अर्ज सुद्धा घेत नव्हती। त्या निवेदनाच्या अनुषंगाने चौकशी लागली, लोकांचे अर्ज घेतले, त्या ठिकाणी मला अनेक लोक भेटते, 5-5 वेळा गेलो आम्ही, पण आमचा अर्ज घेतलं नाही। त्या ठिकाणी 3 वर्ष ऊस घातला पाहिजे, 3 वर्ष ऊस घातल्याशिवाय त्या ठिकाणी तुमचा अर्ज घेतला जाणार नाही। मी पत्रकार परिषदेमधून अनेक वेळा सांगितलंय की अशी कुठलीही गोष्ट नाही। संचालक मंडळाचं 37(1) मध्ये कर्तव्य आहे की त्या ठिकाणी अर्ज आल्यानंतर आणि ऊस नोंदल्यानंतर त्यांची 90 दिवसाच्या आत विहित मुदतीत त्यांना नोंद का करत नाही किंवा नोंद केली तरी पाहिजे। ह्या दोन्हीपैकी एक उत्तर टपालाने त्यांना पाठवायचं आहे। पण ह्या संचालक मंडळानं जाणीवपूर्वक राजकीय हेतून सभासदांना हक्कापासून वंचित ठेवलेला आहे। मला सांगायचं आहे, आज 2221 ज्या पद्धतीनं वारस नोंदीचा विषय आहे, तसंच 2221 लोकांना त्या ठिकाणी सुद्धा बाजूला ठेवण्याचं काम या विद्यमान संचालक मंडळ आणि चेअरमननी केलेलं आहे। आज ठिकाणी न्यायालयात जायला लागलं, केस करायला लागली, अपील करावं लागलं, त्या ठिकाणी सुनावणी घ्यावी लागली। आज जर तुम्ही 27 तारखेला सकाळी त्या ठिकाणी जर म्हणला असता 2221 जणांना सुद्धा 26 पर्यंत पैसे भरायची मुदत आहे, त्यांना मतदानाचा अधिकार द्यावा, पण तुम्ही तेवढं मोठं मन केलं नाही। कारण तुमच्या मनात पाप होतं, तुम्हाला माहित होतं की जाणीवपूर्वक ह्या लोकांना आपण बाजूला ठेवलंय। ही तुमची मनातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या 54 वर्षातली सभासदांची भावना, अशा पद्धतीनं कूटनीतीनं तुम्ही राजकारण करत आलेला आहे गेले 54 वर्ष। आज मला सांगायचं आहे तुम्हाला की ही जी अशा पद्धतीनं जी राजकारण केलेलं आहे विद्यमान संचालक मंडळाने यांनी, त्याचबरोबर ह्या ठिकाणी अनेक गोष्टी आहेत। सभासदांच्या अधिकारापासून आज साखरेचं गेले, मी 2 वर्षापूर्वी जनरलला होतो 24ला, 23-24च्या त्या ठिकाणी सभासदांनी मागणी केली की आम्हाला 10 किलो साखर द्यावी। आमचं कुटुंब मोठं झालंय, कळकळीनं मागणी त्या ठिकाणी केली,
पण आज विद्यमान चेअरमननी त्या ठिकाणी सांगितलं की हा विषय पुढे गेलेला आहे, आता त्या ठिकाणी आम्ही 7 किलो साखर 10 रुपये किलो न करतो, म्हणजे सभासदांना घरचा एअर त्या ठिकाणी दिला आणि सभासदांच्या पोटावर लात मारण्याचं काम त्या ठिकाणी विद्यमान चेअरमननी केलं. आज तुम्ही पराजय तुम्हाला दिसला 2024-25 मध्ये विधानसभेचा पराजय तुमच्या समोर आला आणि तुम्ही त्याच्यानंतर मोफत साखर केली. आज त्या ठिकाणी जनरल घेतली नाही, जनरल सर्वसाधारण सभा नाही, मीटिंग नाही, म्हणजे तुम्हाला आज तुमच्यावर वेळ आल्यानंतर तुम्ही फुकट लोकांना साखर देणार, घरपोच लोकांना साखर देणार आणि प्रामाणिक भूमिकेने ज्यावेळेस तुम्ही मागता त्यावेळेस तुमच्यावरती कुणी लक्ष दिलं नाही. आज ती वेळ आलेली आहे. आज त्याच पद्धतीनं आज जसं विधानसभेला आपण आम्ही दाखवून दिलेला आहे त्याच पद्धतीनं आज सह्याद्रीतून सुद्धा त्यांची पाय उतरणी करणे गरजेचे आहे, त्यांना घरी बसवणं गरजेचं आहे. आज तुम्ही हा निर्णय घेणे गरजेचं आहे. तुम्ही ह्या 2-3 दिवसामध्ये ताकदीनं त्या ठिकाणी उतरून काम करणं गरजेचं आहे. आज एक्सपान्शनवर असेल कशावर असेल मी अनेक वेळा बोललेलो आहे. आज त्या ठिकाणी तो 1998 सालापासून ते हिशोब सांगतात किती हेक्टर ऊस आपल्याकडे नोंद आहे आणि कारखाना किती कॅपॅसिटीचा आहे आणि किती टीसीडीचा आहे हे सांगतात. आणि त्यांच्या भाषणामधून सांगत असताना सभासदांच्या वरती जो अन्याय केलेला जातोय, तुम्ही निर्णय घेऊ शकला नाही, तुम्ही सक्षम नाही सह्याद्री सहकारी साखर कारखाना चालवाय, ही तुमच्या सर्व कारभारातून दिसून येतंय. पण तुम्ही ती मान्य करायला तयार नाही, कारण आज तुम्ही चुकीच्या वेळेत त्या ठिकाणी एक्सपान्शन केलं. आज लोकांना ज्या वेळेस गरज होती त्यावेळेस तुम्ही मागच्या 5-10 वर्षामध्ये एक्सपान्शन करणं गरजेचं होतं. तुमच्या पाठीमागून चारी बाजूला 2,500चं कारखाना त्या ठिकाणी 11,000 टीसीडी वरती गेलं. काही कारखाना 11,000वरून 15,000वर गेलं. जरंडेश्वर असेल, सोनियर असेल, तिकडं जेवण शुगर असेल. पण तुम्ही बघत बसला. सभासदांना त्रास कसा होतोय तो माझ्या दारात आला पाहिजे. मी प्रायव्हेट लिमिटेड सह्याद्री चालवला पाहिजे आणि मला विचारल्याशिवाय कुणाला तोड मिळाली नाही पाहिजे. आज 2-2 महिन्याचं तुमचं नुकसान झालं. आज अन्यत्र त्या ठिकाणी करावं लागलं तुम्हाला. आणि त्याच सभासदांना आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी लढा उभा केला. आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी स्वातंत्र्य मिळण्यासाठी आज बालवायामध्ये सुद्धा त्यांनी एक ध्वज फडकवला. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून त्यांनी भूमिका घेतली. त्यांना त्यावेळेस ब्रिटिश सरकार म्हणत होतं की तुम्ही माफीनामा द्या, पण स्वाभिमानानं त्या ठिकाणी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जेलमध्ये जायचं स्वीकारलं, पण स्वाभिमान आपला घाण ठेवला नाही, माफीनामा दिला नाही. पण आज ज्या शेतकऱ्यांनी तुमच्या चुकीमुळं अन्यत्र ऊस केला त्यांना मागच्या वर्षी तुम्ही पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये तुम्ही माफीनामा लिहून घेतलं. एवढं तुमचं यशवंतराव चव्हाण साहेबांचं विचार तुम्ही दाखवून दिलेले आहेत लोकांना. ह्या निवडणुकीमध्ये तुम्हाला सह्याद्रीचं सभासद माफ करणार नाहीत. मला सांगायचं आहे, अनेक वर्षापासून सह्याद्री सहकारी साखर कारखाना 54 वर्ष झाले. कालच कारखाने आहेत या ठिकाणी टीका केली जाती धैर्यशील दादांच्यावर. काल त्यांनी मागच्या सीझनला 11 रुपये दर जास्त दिलाय तुमच्यापेक्षा. आज 5 ते 7 वर्ष झाला असतील त्या कारखान्याला. तुम्ही 54 वर्षाचा हिशोब काढला पाहिजे. 54 वर्षामध्ये तुम्ही काय केलं? सभासदांना किती वेळा तुम्ही न्याय दिला? सभासदांची व्याजाची रक्कम जी दिवाळीला मिळत होती ती सुद्धा शेअर्स भागापोटी तुम्ही वर्ग करून घेतली आणि त्या सभासदांची दिवाळी तुम्ही अंधारात दाखवली. या सगळ्या गोष्टी सभासदांनी लक्षात घेतल्या पाहिजे त्या. आणि येणाऱ्या या 5 तारखेला सगळ्यांनी मनात गाठ बांधली पाहिजे. आज ज्या बरोबरच ह्या पाठीमागच्या काही दिवसापूर्वी ज्यांना आपण विधानसभेवरती पाठवलं त्यांना खरोखर प्रामाणिक भूमिकेने मी आज या ठिकाणी तुम्हाला सांगतो. आज धैर्यशील दादांना पण मी फोन लावला. आज परिस्थिती चांगली आहे. 54 वर्षानंतर दिवस आलेत. आपण त्या ठिकाणी समविचारी म्हणून गेले 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं बाजार समितीच्या माध्यमातून एकत्र येऊन दिवसाची रात्र करून त्या ठिकाणी आपण एकजुटीने एकत्र आलो, समविचारी म्हणून लढलो. आज बाजार समिती त्या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ताब्यात मिळाली.
त्याच पद्धतीनं आज धैर्यशील दादा असतील, रामभाऊ असतील, या सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची भूमिका घेतली आणि एकदा हे जे माजी आमदार आहेत त्यांना घरी बसवण्याची त्या ठिकाणी भूमिका घेतली. आज माझ्याकडे सुद्धा आले भीमराव काका, धैर्यशील दादा, उमेश दादा, मला विनंती केली. आमचे अनेक सहकारी काँग्रेसचे होते, त्या काँग्रेसच्या सहकार्याने शेवटपर्यंत 7-8 दिवस आम्ही काय निर्णय घ्यायचा ह्याच्यावर होतो. पलीकडची परिस्थिती वेगळी होती, पण धैर्यशील दादा आणि सगळ्यांनी सांगितलं. भीमराव काका आज या ठिकाणी आहेत. काकांनी मला सांगितलं की आम्ही शेवटची निवडणूक आहे, आम्ही इथून पुढे निवडणूक लढणार नाही. डोळ्यात पाणी आणून त्या ठिकाणी सांगितलं आणि मला म्हणले, निवासराव तुम्ही असा कुठलाही निर्णय घेऊ नका, तुम्ही सगळ्यांनी एकजुटीनं एक विचारानं निर्णय घेऊया, लोकांच्या मनातला निर्णय घेऊया. आणि लोकांच्या मनातला निर्णय घेऊन आपण विधानसभेला कोणाला तरी पाठवलं त्या ठिकाणी. परंतु त्यांनी 2 महिन्यातच तुमच्या आमच्या डोक्यावर आज कशा पद्धतीने छत्र काढून घ्यायचं काम केलंय ते तुम्हाला समोर मी उदाहरण द्यायची गरज नाही. आज गावागावामध्ये त्या ठिकाणी भांडण लावण्याचं काम, माझी प्रामाणिक भूमिका गेले 2-3 महिने झालाय. सर्वजण एकत्र येऊन समविचारी म्हणून ही सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढली पाहिजे. ह्या सह्याद्रीच्या सभासदाला सह्याद्री आपला वाटला पाहिजे, त्या ठिकाणी जायला त्याला स्वाभिमान पाहिजे. त्या स्वाभिमानासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. पण अशी भूमिका न घेता त्यांचा अजेंडा वेगळा होता. शेवटपर्यंत आम्हाला त्यांनी ज्या दिवशीपासून मेळावा घेतला त्यांनी त्यामध्ये सुद्धा मला बाजूला ठेवून, मला माहिती नाही पण माझ्यापर्यंत कुठलीही चर्चा नव्हती. कारण आम्ही सुद्धा तुम्हाला सहकार्य केलेलं आहे. आम्ही सुद्धा त्या गोष्टीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी काम केलेलं आहे. तुमचं बाजार समितीपासून आपण त्या ठिकाणी एकत्र येऊन काम केलंय. पण तुम्हाला आमची 2 महिन्यात विसर पडली. तुम्ही आमची भूमिका त्या ठिकाणी विचारात घ्यायचं ठरवलं नाही, आम्हाला बाजूला ठेवायचं. त्या ठिकाणी एक नियोजन आणि प्लॅनिंग केलं. आज छोटाशी बैठक घेतली मी त्या ठिकाणी. त्या बैठकीच्या आदल्या दिवशीपासूनच माझ्यावर प्री प्लॅनिंग चालू झालं. मला कसा बाजूला करायचा, काय त्याच्यावर गोष्टी करायच्या, कुठं मीटिंग झाली, कुणावर चर्चा झाली आणि काय कशा पद्धतीनं पुढे जायचं सर्व मला माहिती आहे. परंतु आज ह्या ठिकाणी मला एवढं वाटलं नव्हतं की आज आपण कुणाला तरी मागं मदत केली आणि ती आशीर्वाद दिलेले आहेत मतास्वरूपात, पण परतफेड अशी होईल असं आम्हाला कधी दादा वाटलं नव्हतं. तुम्ही काकाने आला, विनंती केली, आम्ही कुठली शर्त कुठली ठेवली नाही. उमेश दादा या ठिकाणी साक्षीला आहेत, अमित जाधव आहेत, पण कधी शर्त न ठेवता त्या ठिकाणी पंचायत समिती सदस्य आपले भाऊसाहेब गाडगे आहेत, सगळ्यांना या ठिकाणी विचारानं काम केलं. मला ह्या भूमिकेबद्दल आज ज्या पद्धतीनं तुम्ही कोपरा सभेत सांगताय की उद्याच तुम्हाला कळल निवास थोरातांचं काय होतंय, म्हणजे तुम्ही स्वतः ह्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व आहे. मगाशी बाबू पवारांनी सांगितलं की तुम्ही काय केलं, कुठं होता आणि किती प्रयत्न केलं, ही मागाही सांगितलेलं आहे मी. मला ह्या एवढंच दुःख वाटतंय की माझी स्वाभिमानी भूमिका होती, माझं तुमच्यासाठी तळमळ होती. आज त्या ठिकाणी प्रत्येकाचं नुकसान त्या ठिकाणी होतंय. आपण गावागावामध्ये संघटना बांधल्या, त्या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला सह्याद्री साखर कारखान्यातून त्रास होतोय. गेले 54 वर्ष त्या ठिकाणी काही लोक लढत आहेत. आता अलीकडच्या मागाशी सांगितलं भिकुनाना, किवळकर, चोरेकर हे अनेक लोकांनी यात लढ्यामध्ये भाग घेऊन या सह्याद्रीच्या सभासदांना न्याय द्यायचा प्रयत्न केला. परंतु त्याच्यानंतर हिंदूराव चव्हाण साहेब असतील, त्या विठ्ठल तात्या असतील, लालाबा असतील किंवा त्या ठिकाणी सैदापूरचे आप्पा असतील, अशा अनेक लोकांनी आपल्या आयुष्याचं योगदान या सह्याद्रीच्या सभासदांच्यासाठी त्यांच्या चळवळीसाठी उभं केलं. परंतु ही भूमिका घेऊन सुरुवातीपासून त्या ठिकाणी माझं मत होतं की ही एकत्र निवडणूक झाली पाहिजे. मागाशी संपत दादांनी सुद्धा सांगितलं की कशा पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे, पण तसं काय झालं नाही. त्या ठिकाणी मागाशी अनेक वक्त्यांनी सांगितलं की वेगवेगळ्या दिशाभूल करण्याचं काम, त्या ठिकाणी चर्चेत अडकवायचं काम केलं. मी 2:45 वाजेपर्यंत विनंती करत होतो, ही वेळ पुन्हा नाही. सह्याद्रीच्या सभासदांनी त्या ठिकाणी गेले 54 वर्ष संघर्ष केलेला आहे. आज त्यांचा दिवस आलेला आहे. आपण
त्या ठिकाणी मी हात जोडून सांगितलं की आपण थांबलं पाहिजे, आपण मागं पुढं सरून कुठंही आपण आठ न शर्त ठेवता त्या ठिकाणी माझी भूमिका आहे काम करण्याची. फक्त ज्या ठिकाणी ही लोक लढलेले आहेत ह्या लढणाऱ्या लोकांनी, मान अपमान सहन करणाऱ्या लोकांनी एकत्र घेऊन आपण पुढे जाऊया. हा तो किंवा तो माझा असं काही भूमिका घेऊ नका. परंतु त्या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिकेतली लोक वेगवेगळं बोलून गेले. आज त्याचं ह्या कराड तालुक्याला स्वाभिमानाला धक्का लावायचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि मी प्रामाणिक भूमिकेने शेवटपर्यंत त्या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या मनातलं आणि एकाच एक निवडणूक व्हायचा प्रयत्न करत होतो. परंतु त्या ठिकाणी मला चिन्ह घेपर्यंत सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं की आपण एकाच एक चिन्ह घेऊया. तुम्ही कराड तालुक्याचा आहे, आपली नुकसान होणार आहे, आपलं नुकसान होऊ नये म्हणून आपण एकत्र येऊया. परंतु तशी भूमिका समोरून नव्हती. चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला गाफील ठेवण्याचं काम होतं. आणि त्यांनी आपल्याला 12 वाजेपर्यंत खेळवत ठेवलं आणि सकाळी त्यांनी 11 वाजता चिन्ह घ्यायला अर्ज केलाय. म्हणजे आज आपल्याला एका बाजूनं गाफील ठेवण्याचं काम आणि एका बाजूनं आपल्याला त्या ठिकाणी जशा पद्धतीनं पॅनेल आपलं होऊन द्यायचं नाही, अर्ज बाद करायचं. त्याच्यानंतर माघारी घेताना पण आपल्याला त्या ठिकाणी एक उमेदवारी गमवावी लागली, एकाचा पाठिंबा घेतला. तसं आपल्याला त्या ठिकाणी विद्यमान त्या ठिकाणी पॅनेलचे प्रमुख आहेत, त्यांचं नाव घेत नाही मी, ज्येष्ठ आहेत. पण असं आम्ही 2 वर्षापूर्वी खांद्याला खांदा लावून त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण काम केलं. परंतु त्यांनी अशा पद्धतीनं आम्हाला वागणूक देणं गरजेचं नव्हतं. आम्ही प्रामाणिक भूमिकेने त्यांच्यापर्यंत गेलो होतो. आमची प्रामाणिक भूमिका एकच होती की या सभासदांना न्याय मिळाला पाहिजे. या सह्याद्रीचा सभासद आहे, त्याचं नुकसान होतंय, त्याला न्याय दिला पाहिजे. आपण सह्याद्रीवरती जे चुकीच्या पद्धतीनं कारभार चाललाय त्याला आपण हाणून पाडलं पाहिजे. पण असं कुठेही दिसलं नाही. त्यांचा फक्त एक अजेंडा होता की एकला चलो रे आणि एकटं त्यांना करायचं होतं. फक्त आम्हाला बरोबर घेऊन आम्हाला फक्त फिरवायचं होतं, अशी भूमिका होती. आमचा विचार त्या ठिकाणी पक्का आहे. आम्हाला फक्त आम्ही काय ह्या निवडणुकीमध्ये वेगळ्या गोष्टी सांगायला आलेलो नाही. आम्हाला प्रामाणिक आमची भूमिका आहे. आज ह्या ठिकाणी सभासद तुमच्यासाठी आम्ही जरी ह्या ठिकाणी असेल तरी तुमच्यासाठी लढणारे सर्व ह्या ठिकाणी मावळे आहेत.